लाडकी बहीण योजनेबाबत देवेंद्र फडणवीसांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं। विधानसभा निवडणुकीच्या वेळी महायुती सरकारनं आणलेली लाडकी बहीण योजना ही चांगलीच चर्चेत राहिली। महिलांना दरमहा 1500 रुपये देणारी ही योजना बंद होणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर 40 ते 45 हजार कोटींचा भार बजेटवर आल्यानं फिक्सल स्पेस कमी झाले। मात्र लाडकी बहीण योजना आम्ही बंद करणार नाही। ज्या अपात्र बहिणी आहेत त्यांना आम्ही यापुढे योजनेचा लाभ देणार नाही असं स्पष्टीकरण फडणवीसांनी दिलं। तसंच दलालीची सवय लागलेल्या मंत्र्यांच्या पीएंना रोखणार, मंत्र्यांसाठी पीए नेमताना सर्व चौकशी आणि पडताळणी करणार असल्याचं फडणवीस म्हणाले। फडणवीसांनी काय म्हटले तर लाडकी बहीण योजना किंवा इतर कुठलीही योजना आम्ही बंद करणार नाही। लाडकी बहीण योजनेत अनेक अपात्र बहिणींनी लाभ घेतला आहे। साधारणतः 10 लाख ते 15 लाख एवढी ही संख्या जाऊ शकते। त्यातल्या अनेक बहिणींनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणं सोडणं सुरू केलं। कॅगकडून विचारणा झाल्यानंतर आम्हाला त्याचं उत्तर द्यावं लागतं। अशा गोष्टी यापुढे घडू नये म्हणून अपात्र महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ यापुढे मिळणार नाही। मात्र आतापर्यंत जो निधी त्यांना मिळाला आहे तो आम्ही परत मागणारही नाही। तीर्थदर्शन आणि शिवभोजन थाळी या योजनाही बंद करणार नाही। दलालीची सवय लागलेल्या मंत्र्यांच्या पीएंना रोखणार आहे। दलाल पीएंना बाजूला करण्यासाठी नियुक्तीपूर्वी मंजुरीची अट ठेवण्यात आली आहे। मंत्र्यांसाठी पीए नेमताना सर्व चौकशी करणार आणि पडताळणी करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।